गणपती बाप्पा मोरया. तर हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? आणि इथे बघा बाप्पांचे छान असे दर्शन झाले आहेत. तुम्हाला पण बाप्पांचे खूप छान असे दर्शन झाले असेल. तर इथे आज होती वर्षाची पहिलीच अंगारक संकष्टी चतुर्थी. तर इथे छान मी अशी मंदिरात आली होती दर्शन घ्यायला आणि छान बाप्पांचे दर्शन झाले आणि इथे मग घरी आली आणि घरी पण मी छान अशी देवपूजा करून घेतली. मी दर मंगळवारी छान अशी देवांची आंघोळ वगैरे करून छान देवांना असं उजळवून आणि देवारा पण क्लीन करून घेते आणि आसन वगैरे पण चेंज करते मंगळवारी. तर इथे मी छान अशी देवपूजा केली होती आणि मंगळवार आणि संकष्टी चतुर्थीचा उपवास होता माझा. छान अशी देवपूजा केली. खूप छान आणि प्रसन्न वाटतं आपण जेव्हा असं छान पूजा वगैरे करतो, छान अशी पूजा वगैरे करतो. तर आणि इथे छान अशी पूजा वगैरे झाली होती आणि नंतर मग कामं वगैरे पण सगळे आवरून घेतले आणि माझा उपवास होता म्हणून माझ्यासाठी साबुदाणा खिचडी बनवली आणि मिस्टरांसाठी आणि मुलींसाठी वालाची शेंगा बनवत होती. तर इथे छान मी मस्त माझ्यासाठी साबुदाणा खिचडी बनवून घेतली आणि दुपार झाली होती, सगळे कामं पण आवरून झाले होते आणि फक्त भाजीच करायची राहिली होती आणि म्हटलं नंतर भाजी करेल आणि साबुदाणा खिचडी करेल. तिथे भाजी पण करून घेतली एकीकडे आणि माझ्यासाठी साबुदाणा खिचडी पण करून घेतली. तर इथे बघा म्हणजे साबुदाणा झाला आहे रेडी आणि मी आता फराळ करून घेते आणि ना साबुदाण्यामध्ये ना लिंबू पिळून मला खूप छान असं खायला आवडतं. तर इथे मी साबुदाणा घेतला आणि लिंबू पण पिळून घेतलाय त्याच्यामध्ये आणि घेईल आणि मग खाईल साबुदाणा. मला खूप आवडतो तसा साबुदाणा. तर इथे मी लिंबू पण कापून घेतला आणि तर चला मग या फराळ करायला. दुपारी छान असा फराळ करून घेतला आणि मग थोडा आराम केला आणि संध्याकाळी ना मिस्टरांनी मार्केटमधून भाजीपाला आणला होता. तर इतक्या भाज्या आणल्या होत्या मिस्टरांनी, सगळ्याच भाज्या एक सोबत आणल्या होत्या. मेथी, पालक आणि कोथंबीर आणि कांदा पात आणि ना ही बघा ही भाजी पण आणली मिस्टरांनी, राईची भाजी म्हणजे सरसोची भाजी ही पण आणली होती. मग हे सगळं साफ करून ठेवायचं. मी ठेवत नाही फ्रीज मध्ये का की मला भीती वाटते त्याच्यामध्ये काही असलं तर, म्हणून मग मी सगळ्या भाज्या जेव्हा आणल्या ना तेव्हाच असं साफ वगैरे करून आणि मस्त पॅक करून ठेवते डब्यांमध्ये आणि साफ करून ठेवलं ना तर मग इझी पडतं आणि पटकन बनवता येतं. मग भाज्या तोडता तोडता बघा असा पसारा सोडला आणि मुलींचा ट्युशनचा टाइम झाला तर त्यांना अगोदर ट्युशनला सोडून येते. तर इथे बघा ते मग ती बॅग घेऊन दाखवते आणि इथे मग छान त्यांना ट्युशनला सोडून आली. तर इथे बघा ते ट्युशनला चालले आहेत आणि अगोदर त्यांना ट्युशनला सोडते मग घरी आली आणि सगळ्यात अगोदर ना सगळा पसारा आवरला जो भाजीपाला वगैरेचा होता तो आणि चहा घेतला आणि मग संध्याकाळी दिवाबत्ती लावली. मी मुलींना सोडून येते त्याच्यानंतरच दिवाबत्ती लावते आणि ना आज हिवाळ्यामध्ये ना खूप लवकर अंधार होऊन जातो. तर मग इथे दिवाबत्ती करून घेतली आणि आज म्हटलं चतुर्थी आहे तर काहीतरी स्पेशल बनवू. तर मग इथे मी गाजरचा हलवा बनवायला घेतला होता आणि झटपट अशी खूप इझी रेसिपी आहे. तर किसाला ना खूप कंटाळा येतो आणि खूप टाइम पण लागतो. तर इथे मग मी फक्त सोलून घेतलं होतं आणि डायरेक्ट कुकरला असं कापून 3 शिट्ट्या काढल्या होत्या आणि छान असं शिजले होते ते आणि मॅश करून घ्यायचं. तर माझ्याकडे मॅशर पण आहे पण तेव्हा भेटत नव्हतं म्हणून मग मी असं ते चम्मचनी त्याला मॅश केलं. तर इथे बघा छान असं शिजले आहेत. तर मग मी काढून घेते कढईमध्ये आणि अजून आपल्याला थोडंसं म्हणजे साखर, दूध आणि ड्रायफ्रुट्स, तूप वगैरे घालून थोडंसं अजून शिजव. तर इथे बघा मी छान असं मॅश करून घेतलं आणि मॅशरच भेटत नव्हतं तर मग मी म्हटलं जाऊ दे आता शोधायला नको आणि चम्मचने असं मॅश करून घेतलं. मग ह्याच्यामध्ये साखर टाकली, सगळं सोबतच टाकून दिलं होतं मी. म्हटलं छान असं शिजेल अजून आणि अजून जास्त म्हणजे साखर, दूध आणि त्याच्यामध्ये पण छान असं आपण थोडं शिजू दिलं ना तर खूप छान आणि टेस्टी लागतं. की तूप पण टाकून दिलं मी आणि तूप ना थोडंच टाकलं मी का की तुपाची वास येते ना तर माझी मुलगी खात नाही ती, म्हणून म्हटलं की थोडंच टाकते तिला माहित नाही पडणार आणि मग थोडंच टाकलं होतं मी आणि दूध पण टाकलं इथे गरम करून आणि तुम्ही पण ट्राय करा नक्कीच.
इतकी इझी रेसिपी आहे. आणि आज संकष्टी चतुर्थी होती म्हणून म्हटलं मोदक पण बनवू. त्यांना मी ओला नारळ आणते, पण ओला नारळ काही भेटला नाही आणि मार्केटला मी गेली नाही. मिस्टरांना मला सांगायची आठवण नाही राहिली म्हणून मग मी सुक्काच खोबरं होतं ना त्याला किसून गुडचं असं मिक्सचर बनवून घेतलं. तर हे बघा इथे असं बनवून घेतलं होतं मी. आणि पिठाचे मोदक बनवले, मी उकडीचे पण मोदक बनवले होते. मी माझ्या चॅनलला त्याची रेसिपी शेअर केली आहे. तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता. आणि इथे मला काही एवढे मोदक जमत नाही, पण जसे जमतात मी तसं करते. तर इथे छान मी असे पिठाचे मोदक बनवून घेतले, गव्हाच्या पिठाचे. आणि स्टीम नाही करत मी त्यांना, तळून घेणार आहे, म्हणजे फ्राय मोदक बनवते आहे. तर इथे ना मी 11 मोदक बनवले होते. तर इथे छान असे मोदक बनवून घेतले मी. आणि ना संकष्टी चतुर्थीचा टायमिंग होता 9:30 काहीतरी. तर मी पटापट स्वयंपाक करत होती. म्हटलं नैवेद्य पण दाखवायचा आहे बाप्पांना, मोदकचा आणि शिऱ्याचा पण नैवेद्य दाखवून देऊ. तर इथे बघा मग मोदक बनवून झाले होते आणि इथे मी फ्राय करायला घेतले. आणि थोडेच मोदक होते ना म्हणून थोडंच तेल टाकलं आहे. आणि छान असं फ्राय करून घेते मोदकला. आणि एके साईडला गाजरचा हलवा पण आपला बनवून झाला होता. मस्त गाजरचा हलवा, मोदक. आणि आज ना जेवणाला दुपारच्या वालाच्या शेंगा होत्या. मग मिस्टर मुली म्हणत होत्या की मम्मी काहीतरी असं वेगळं बनव. तर म्हटलं चला आज पनीर आणि मटर पुलाव बनवते. तर मग मी संध्याकाळी ना पनीर आणि मटर पुलाव पण बनवून घेतला. फक्त एवढं जेवण बनवून होतं, म्हणजे जास्त भाजी चपाती वगैरे केली नव्हती. की दुपारची भाजी होती तर मग करायची काही गरज नाही होती. आणि बघा इथे डायरेक्ट अशी कुकरलाच लावली होती. तर हे बघा इथे छान असा पुलाव पण बनवून गेला होता. आणि मस्त नैवेद्य दाखवते म्हटलं समर्थांना पण आणि बाप्पांना पण दाखवते नैवेद्य. तर मग छान असं नैवेद्य दाखवून घेतला मी. आणि खूप छान वाटत होतं. नैवेद्य दाखवून घेतला आणि मी इथे ताट पण वाढायला घेतलं. आणि हे बघा नैवेद्य दाखवते मी, छान असं मोदक आणि पुलाव आणि गाजरचा हलवा इथे बाप्पांना आणि समर्थांना आणि देवांना नैवेद्य दाखवून घेतला. आणि मग त्याच्यानंतर मग मी पण नैवेद्य दाखवून घेतला. आणि ते सगळ्यांचे जेवण झाले होते, मग मी पण जेवून घेतला. तर कसा वाटला व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग बाय.